नमस्कार तुम्हा सर्वांना. श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी मस्तपैकी रव्याची आप्पे बनवणार आहे, मऊ लुसलुशीत आप्पे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तेव्हा तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघितल्यावरच कळेल. एकदम परफेक्ट रेसिपी आहे नाश्त्यासाठी. अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे. मी इथं रवा बारीकच घेतलेला आहे. इथं अर्धी वाटी ताक पण ॲड केलं आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते बेटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अनेक थोडं पाणी लागत होतं, म्हणून मी अनेक थोडं पाणी ॲड केलं आहे आणि ते बेटर व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. ते बेटर पण व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला त्याला अर्धा तास भिजायसाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मिरची टॅमॅटो कट करून घेऊ. इथं मी शिमला मिरची घेतलेली आहे. ती शिमला मिरची बारीक कट करून घेणार आहे. तुम्ही साधीही मिरची घेऊ शकतात. इथं शिमला मिरची पण बारीक कट करून झाली आहे. आता मी इथं 1 टॅमॅटो पण बारीक कट करून घेणार आहे. इथे 1 टॅमॅटो पण व्यवस्थित बारीक कट करून झाला आहे. आता मी इथे 1 छोटा कांदा पण घेतलेला आहे. तो छोटा कांदा पण बारीक कट करून घेणार आहे. तो कांदा पण बारीक कट करून झालेला आहे. आता हे सर्व साहित्य आपलं कट करून झालं आहे आणि अर्धा तास पण झालेले आहे. ते व्यवस्थित रवा मस्त भिजलेला आहे. अशा प्रकारे बेटर तयार करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घेऊ. मी इथं बारीक टॅमॅटो पण ॲड केला, शिमला मिरची पण ॲड केली, कांदा ॲड केला, थोडीशी हळद, लाल तिखट, थोडासा बेकिंग सोडा, चवीप्रमाणे मीठ. आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्या बेटरचं एकजीव होईपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं. ते बेटर पण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता इकडे आप्पे पात्र पण व्यवस्थित गरम झालं आहे. मी इथं तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आप्पे पात्र ठेवलं आहे, कारण ते आप्पे व्यवस्थित शिजतात. इथं आप्पे पात्रामध्ये मी सर्व आप्पे सेट करून घेत आहे. सर्व आप्पे पण व्यवस्थित सेट करून झाले आहे. आता त्याच्यावरती आपल्याला 30 मिनिट झाकण ठेवायचं आहे. इथे 30 मिनिट पण झाले आहे. आता झाकण काढून घेऊ आणि आपण ते सर्व आप्पे व्यवस्थित पलटून घेऊ. इथे ते सर्व आप्पे व्यवस्थित पलटून झालेले आहे. अशा प्रकारे आपल्याला ते आप्पे पलटून घ्यायचे आहे. आप्पे पण पलटून झाले आहे. आता आपल्याला अनेक 30 मिनिट त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे सर्व आप्पे व्यवस्थित वाफळले जातात. आता 30 मिनिट झाले आहे आणि आपले आप्पे पण एकदम व्यवस्थित तयार झालेले आहे. आता आपण ते सर्व आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मी इथे ते सर्व आप्पे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि त्या आप्याचा कलर पण एकदम छान आलेला आहे.
आणि हे मऊ लुसलुशीत रव्याचे आप्पे आहेत. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. जेव्हाही तुम्हाला काहीतरी नवीन नाश्त्यासाठी रेसिपी करायची असेल तेव्हा तुम्ही हे रव्याचे आप्पे नक्की करून बघा, कारण टेस्टला तर अप्रतिम आहे आणि तुमच्या लहान मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा तुमच्या सगळ्यांसाठी ही नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.